आता घरी बनवा मार्केटपेक्षाही टेस्टी पिझ्झा. बघा किती क्रिस्पी आणि टेस्टी. वाव, बघूनच किती मस्त ना. आणि हा बघा मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद खाऊनच किती मस्त. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी आणि तुमचं आपल्या स्वाद रसोईमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. चला तर आता सुरू करू. आता आपण जसं चपातीसाठी पीठ तयार करतो सेम त्या प्रोसेसमध्ये आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा झाला पिठाचा गोळा तयार. तेल टाकून छान असं मिक्स झालं की त्याच्यावर एक प्लेट ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा तर इथं मी काय काय घेतलं आहे. आता जे व्हेजिटेबल आहे ते आपण कट करून घेऊ. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे, कांदा टाकला आहे, कॉर्न टाकले जे मकाचे कणीस असतात ते, शिमला मिरच टाकली आणि आता टोमॅटो. हे जास्त फ्राय करायचे नाही, मिनिमम 1 ते 2 मिनटं फ्राय करायचे आणि ते बाजूला ठेवून द्यायचे. तवा ठेवला आहे तापायला. आता पनीरमध्ये मी टोमॅटो केचप ॲड करते. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला एक चपाती बनवून घ्यायची मीडियम साईजची. बघा, तुम्ही तुमच्या साईजनुसार ठरवू शकता. झाली आपली चपाती तयार. आता अशा चमच्याने बघा छोटे 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 होल बनवायचे आहेत आपल्याला आणि तव्यावर तेल टाकून चपाती एका साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि ज्या साईडनं चपाती भाजली त्यावर आपल्याला टपिंग करून घ्यायची आहे. बघा कोणते कोणते सॉस टाकलेत तुम्हाला व्यवस्थित दिसतंय याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण ज्या फ्राय केलेल्या व्हेजिटेबल्स आहेत, ज्या भाज्या आहेत, त्या अशा आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्याच्यावर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता पनीर, चीज घालायचं आहे. व्यवस्थित चीज म्हटलं की मुलांचा आवडीचा पदार्थ. बघा ओरिगॅनो मिक्स करायचं आहे सगळीकडे, व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता चिली फ्लेक्स, मला स्पायसी खूप आवडतं म्हणून मी जास्त टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आता तव्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपला पिझ्झा ठेवायचा आहे आणि हा एका भांड्याने झाकून ठेवायचा आहे 2 ते 3 मिनटं. चेक करायचा. बघा मेल्ट व्हायला लागलं, परत 3 ते 4 मिनटं ठेवायचं, परत चेक करायचं. खालून बघा किती छान क्रिस्पी झाला आहे. वाव, बघा आता चीज चांगलं मेल्ट झालं आहे. आता काढून घ्यायचा. बघा किती छान दिसतोय ना, मार्केटपेक्षाही एकच नंबर. वाव, कट करून घ्यायचा, छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि त्यावर टोमॅटो सॉस टाकून. वा, किती छान दिसतोय ना. बघा ही मुलं. आता हा दुसरा पिझ्झा बनवून घेतला आहे. बघा याची टपिंग परफेक्ट